नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज फिटिंग कशी करायची आणि परफेक्ट कशी करायची ते मी सांगणार आहे, दाखवणार आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचं फिटिंग कसं करायचं आणि कसा मुंड्याचा आकारला बरोबर बाही अटॅच करायची हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मी आता तुम्हाला हे साईड फिटिंग कशी करायची ते सांगते. काय काय मैत्रिणींचं कसं होतं, इथून व्यवस्थित येत नाही कारण त्यांचं कटिंग मुळात व्यवस्थित नसतं, खालीवर कटिंग झालेलं असतं किंवा जॉईंट करण्यात पण काहीतरी प्रॉब्लेम असतात कमी जास्त. तर हे बरोबर व्यवस्थित असं आपण ह्याला सरळ भागावर एक टीप मारून घेणार आहोत. हे पहा किती व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे एकदम. ह्याला आपण एक सरळ भागाला टीप मारून घेणार आहे. सॉरी, आणि साईडचं आता मी ह्याला एक टीप मारून घेतली आणि हे पहा किती व्यवस्थित एकदम आलेलं आहे. कुठं खालीवर काही सुद्धा नाही. त्या टोकाला हे टोक बरोबर आले, खालच्या बाजूला बरोबर आले. हे आता आपण ह्याला साईडने कट करून घेऊया. एक्स्ट्रा कपडा आहे तो. ह्याला आतून एक सरळ टीप मारून घ्यायची. हे पहा, आता आपण दुसऱ्या भागाला पण तशीच टीप मारून घेणार आहोत. हे पहा, दोन्ही भाग एकदम सरळ आलेला आहेत समोर एकदम. हे पहा, याला पण आपण तसेच आतून टीप मारून घ्यायची आहे. तर हे फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर हे मी तुम्हाला अशी रेष का मारून दाखवले, काय काय मैत्रिणींचं कसं होतं फिटिंग करताना, ही रेष अशी सरळ अशी तिरकी येते. हे चुकीचं आहे एकदम. हे जर असं जर तिरकं आलं तर तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही कस्टमरला, किंवा तुमच्याकडून काहीतरी फॉल्ट होत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. फिटिंग आपलं एकदम व्यवस्थित आलं पाहिजे. हे मी तुम्हाला समजण्यासाठी मी हे दाखवलेलं आहे. तर आता आपण दोन्ही बाजूला फिटिंग कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. तर हा ब्लाऊज माझा तयार आहे. आता फक्त फिटिंग राहिलेलं आहे, मी ते तुम्हाला फिटिंग दाखवते. प्रिन्सेस आहे. प्रिन्सेस ब्लाऊज पहा किती व्यवस्थित आहे. हा एकदम छातीत एकदम, काय काय मैत्रिणींचं कसं होतं, प्रिन्सेस असा बसतो छातीत एकदम फिट्ट असा. असा नाही बसला पाहिजे. थोडा तरी कटोरीच्या ह्याच्यासारखा व्यवस्थित बसला पाहिजे. तर आता हा आपला ब्लाऊज 32 छातीचा आहे. याचा 32 छातीचा आहे आणि याचा दंडघेर आहे 12. 12च्या निम्म किती घ्यायचं? 6 घ्यायचं. किती घ्यायचं? 6. त्याला मी तुम्हाला दुसऱ्याकडून दाखवते. तर हे 6 आलं आपलं इथं बरोबर आलं. हे 6, 12च्या निम्म 6 आणि छाती आपली 32 आहे. तर 32चा चौथा भाग घ्यायचा. तर किती येईल? 8 इंच येईल. तर हे 8 इंच इथं घ्यायचं आणि सरळ. आता तुम्हाला कमरेचं सांगते. कमर किती आहे कस्टमरची, मी शक्यतो कमरेचं मोजतच नाही. मी डायरेक्ट ब्लाऊज लावून पाहते. व्यवस्थित बसतात एकदम.
किती आहे 27 आहे कमर. हे पहा इथून इथपर्यंत 27.5. तर इथं आपण 27.5 म्हणजे अर्धा इंच लूज ठेवूया आपण. इथं 7 घेऊया म्हणजे चौथा भाग. तर इथं आता आपण सरळ स्ट्रेट एक शिलाई मारून घेऊया. तुम्हाला जर ह्याचं कटिंग पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच ह्याचं कटिंग दाखवेल. आली का एकदम सरळ रेष आली का, एकदम सरळ शिलाई आली. आता आपण ह्या भागाला पण तेच करणार आहोत तसेच. आता मी काही इथं मोजत बसत नाही, मी डायरेक्ट शिलाई मारून घेते. एका बाजूला मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता हे आपलं फिटिंग झालेलं आहे तयार. तर आता मी तुम्हाला ब्लाऊज लावून दाखवते. पहा किती व्यवस्थित एकदम आलेलं आहे. हे पहा, हे पहा किती व्यवस्थित आलेलं आहे. आणि आता आपण ह्याला बाजूने अजून 3 शिलाई मारून घेणार आहोत. तर ह्या भागाला पण आपण तेच करून घेणार आहोत सेम प्रोसेस. नवीन असाल तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. हे पहा किती व्यवस्थित एका रेषेत सरळ शिलाई आलेली आहे आपले. तर ह्या ब्लाऊजचं पण तेच आहे, तसंच आहे. मापाला दिलेल्या ब्लाऊजचं पण एकदम व्यवस्थित आहे. तर हे पहा आपल्या किती व्यवस्थित फिटिंग आलेलं आहे ब्लाऊजचं. त्याची कटिंग जर व्यवस्थित असेल तरच असं फिटिंग येतं. काय काय मैत्रिणींचं कसं होतं, हे इथं फुगतो हा भाग, इथं चुन्या येतात, तर ते फिटिंग व्यवस्थित नसतं. हा तिरका फिटिंग झाला असेल तर तसं होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम सरळ रेषेतच आलं पाहिजे. बाहीला बाही बरोबर अशी जॉईंट झाली पाहिजे. हे खालीवर होता कामा नये, एकदम व्यवस्थित. तर मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते. हे पहा किती व्यवस्थित एकदम, कुठं चुनी ही काही सुद्धा नाही, एकदम प्रेस केल्यासारखा ब्लाऊज आहे. हे पहा व्यवस्थित कटिंग असेल तर फिनिशिंग पण व्यवस्थित येते, शिलाई पण व्यवस्थित पाहिजे. हे समोरच्या प्रिन्सेस हे असंच बसलं पाहिजे छातीत एकदम व्यवस्थित. याला काय आपण आतमध्ये काही सुद्धा पॅड ते काही ठेवलं नाही, एकदम व्यवस्थित आहे. काय काय मैत्रिणींचं एकदम असं बसतं, ते कटिंग चुकीचं आहे. असं एकदम जरा फुगीर भाग पाहिजे छातीत, असा उभा राहिला पाहिजे, तर छाती ह्याच्यात व्यवस्थित बसते या आकारात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हे पहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.